मातंग समाजाला वाटतं की मनोवादी ब्राह्मण लोक मातंग समाजाला आरक्षणाचं अबकड वर्गीकरण करून देतील, परंतु ते शक्य वाटत नाही. ते का यासाठी आधी आपल्याला मनोवाद्यांचा इतिहास वाचावा लागेल. मनोवादी ब्राह्मण लोक कोणाचेच नाहीत. ते स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन चाल चलत असतात. मनोवाद्यांचा इतिहास जर बघितला तर त्यांनी भारतात तब्बल 6,000 पेक्षा जास्त जाती निर्माण केल्या आहेत. त्या जातीत 48,000 उपजाती केल्या आहेत. मग या जाती उपजाती त्यांनी का निर्माण केल्या? का या मनोवादी लोकांनी सर्व समाजात वर्णव्यवस्थेचं, जाती व्यवस्थेचं विष पेरले? तर हे सर्व त्यांनी आपल्याला आपले हक्क अधिकार देण्यासाठी नाही, तर त्यांचे हक्क आणि अधिकार वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी केले. आजच्या स्थितीला या मनोवादी लोकांनी 90% आरक्षण संपवलं. सरकारी कंपन्या अदानी अंबानीला देऊन टाकल्या. जे जे सरकारी होतं ते सर्व प्रायव्हेट केलं. सर्व सरकारी नोकऱ्या संपून कॉन्ट्रॅक्ट बेस पद्धत सुरू केली. हजारो सरकारी शाळा बंद केल्या आणि आज 3-4% आरक्षण आहे, त्यात यांचेच लोक जाती बदलून सरकारी नोकऱ्या करत आहेत. आज त्यांना माहीत आहे की आरक्षण संपल्या जमा आहे, तेव्हा त्यांनी मातंग समाजाला महार म्हणजेच बौद्ध समाजाच्या विरोधात उभं केलं आहे. यामागचा उद्देश एकच आहे की पहिल्यांदा आरक्षण संपवलं, आता मातंग महार समाजातील एकी संपायची. त्यामुळे मातंग समाजाने मनोवादी लोकांपासून सावध राहणे कधीही शहाणपणाचे असणार आहे.